सुरुवातीला मोठ्या टॉप 9 बातम्या। अजित पवार गट महायुतीमध्ये 70हून अधिक जागांवर दावा करणार। विद्यमान आमदारांपैकी कोणाचंही तिकीट कापलं जाणार नाही। देवगिरीवरील बैठकीमध्ये हमी तर वादग्रस्त वक्तव्य टाळण्याच्या सूचना। मुख्यमंत्री शिंदेंसह दोन्ही उपमुख्यमंत्री आज नागपूर मुक्कामी। शिंदे फडणवीस अजितदादांमध्ये रात्री विधानसभा जागावाटपावर चर्चा होण्याची शक्यता। महाविकास आघाडीची जागावाटपावर आज आणि उद्या बैठक। जागावाटपावर कालपासून महाविकास आघाडीच्या बैठकांना सुरुवात। मुंबईतील 36 जागांवर लवकर तोडगा काढण्यावर महाविकास आघाडीची खलबतं। पुण्यात आज पुन्हा एकदा संभाजीराजे, बच्चू कडू आणि राजू शेट्टींची एकत्रित बैठक। इतर घटक पक्षांच्या उपस्थितीमध्ये सकाळी 11:30 वाजता बैठक होणार। विधानसभेसाठी रणनीती आखण्याची शक्यता। बुलढाण्यात आज महिला सशक्तीकरण कार्यक्रम। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 26 पुतळ्यांचं आज लोकार्पण होणार। मुख्यमंत्री शिंदेंसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी। मलकापूर, नांदुरा, धाड, चिखलीकडून येणाऱ्या वाहतूक मार्गामध्ये बदल करण्यात आलाय। पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन। मंत्री अब्दुल सत्तारांच्या समर्थकांकडून आज सिल्लोड बंदची हाक। रावसाहेब दानवेंच्या विरोधात मोर्चा। दानवेंनी सिल्लोडचा उल्लेख पाकिस्तान असा केल्यानं मोर्चा। बडगाव शेरी मतदारसंघामध्ये दादा गटाच्या सुनील टिंगरे आणि विरुद्ध पवार गटाच्या बापू पठार यांच्या लढतीची शक्यता आहे। मात्र भाजपचे जगदीश मुळे इच्छुक असल्यानं महायुतीमध्ये पेच। नितीन गडकरी आणि शरद पवार सांगलीमधील एकाच मंचावर येणार। 4 ऑक्टोबरला मराठा समाज संस्थेचा कार्यक्रमाला दोन्ही नेते हजेरी लावणार आहेत। तर भाजपचे माजी खासदार संजय काका पाटील यांची माहिती।